काय चेंडू टाकलाय, अतिशय सुंदर चेंडू, परफेक्ट लाईनचा वापर केला गेला. हलकासा चेंडू ऑफकट पद्धतीचा होता, यॉर्कर चेंडू टाकला आणि या यॉर्कर चेंडूवरती संतोष मात्र त्रिफळा चित झालाय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10 या धावसंख्येवरती. थोडासा अडचणीमध्ये सापडतोय आता रसायनी पाताळगंगा संघ, परंतु आता इथे मात्र आज खऱ्या अर्थाने दादा शनिवारचा वार आहे, बजरंगबलीचा वार आहे. संकट मोचक आता कोणा एकाला तरी बनावा लागेल, आपल्या संघाचा तारण हरता कोणाला तरी एकाला बनावा लागेल. संघाची जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल, कारण की संघाचा कर्णधार अजूनही मैदानामध्ये उभा आहे. त्यामुळे आता आपण खऱ्या अर्थाने असं बोलू शकत नाही की कदाचित कुठेतरी संघ अडचणीत सापडलाय. आज शनिवारचा वार, बजरंगबलीचा वार आहे, संकट मोचक बनावा लागणार आहे कोणाला तरी. न्यू बॅटर मैदानात अमोल. पुन्हा एकदा सज्ज मंगेश चव्हाण गोलंदाजी मार्फत. भन्नाट वेगाचा चेंडू, इथे मात्र पंचांकडे जोरदार अपील मागितले गेले, परंतु अपील मात्र फेटाळलेले. इथे मात्र थोडंसं मनीष गायकवाड यांच्याकडून थोडं लेझी क्रिकेट पाहायला मिळते. कदाचित हा चेंडू हाताने पकडला असता तर एक धाव वाचली गेली असते. बघा, राजकारणामध्ये आणि मतदानामध्ये एका मताला अतिशय महत्त्व दिलं जातं. एका मताने सुद्धा उमेदवार पडू शकतो आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला अतिशय महत्त्व दिलं जातं. एक एक धाव अतिशय महत्त्वाची आहे. मनीष गायकवाड नक्कीच आपण पाहतोय एक अतिशय जबरदस्त खेळाडू आहेत. थोडासा प्रॅक्टिसचा अभाव नक्कीच इथे जाणवतोय. वेळ नसल्या कारणाने कामानिमित्त बिझी असतात. अष्टविनायक हॉस्पिटल आपण पाहिलं, या अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत मनीषदादा गायकवाड. नक्कीच जसा की तुम्ही उल्लेख केला, एका धावेला किंमत आहे. त्याच दरम्यान पुन्हा एकदा चांगला चेंडू, यावेळी मात्र पायचीत पकडले गेले. जसं की आपण म्हटलं सर की एका धावेला किंमत आहे, म्हणूनच तर कदाचित 40+ स्लोगन देखील तेच आहे, एक धाव आरोग्यासाठी. नक्कीच आमचे मित्र यूट्यूबर दादा आम्हाला सांगतायत अतिशय चांगलं त्यांनी कॅच केलंय. आम्ही जे म्हटलं होतं, ज्यांचं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने आपण जो पाहतोय, एक धाव आरोग्यासाठी, आणि खऱ्या अर्थाने एक धाव ही खूप महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. इथे मात्र 2 षटक समाप्त होत आहेत आणि 2 षटकाच्या अंती आपण धावसंख्या पाहतोय. रसायनी पाताळगंगा या संघाची 12 धावसंख्या झालेली आहे 4 गडीच्या मोबदल्यात. न्यू बॅटर आता मैदानात एंटर होते प्रकाश पाटील. स्ट्राईक एंडला आपण पाहताय प्रकाश कुंभार आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रकाश पाटील. संघाचा कर्णधार मैदानात अजूनही आहे, त्याच्यामुळे आता डगआउट्समध्ये बसणाऱ्या प्लेयरना नक्कीच थोडासा विश्वास असेल, कारण की संघाचा कर्णधाराची मोठी जबाबदारी असते. पुन्हा एकदा आता पाहतोय आपण गोलंदाजी मार्फत एक चालाक गोलंदाज सतीश. अतिशय सुंदर चेंडू आपण पाहतोय. परफेक्ट लाईनचा वापर केला गेलाय. अनुभवी गोलंदाज आहे, बऱ्याच वर्ष क्रिकेटचा अनुभव, आणि या अनुभवाच्या जोरावरती मात्र नक्कीच गोलंदाजी करतायत. गुडलाईन चेंडू टाकला होता, हलकासा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आला, परंतु यष्टीरक्षकाने मात्र व्यवस्थितपणे या चेंडूला पकडले गेले. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू बॅटच्या पट्ट्यात होता, थोडंसं मिसफिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू गरगरत चाललाय, परंतु बॅकअप मात्र चांगला मिळतंय त्याला. निश्चित स्वरूपात या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत त्या रसायनी पाताळगंगा या संघाला आपण पाहतोय. चौदा धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागलेली आहे. आपण पाहतोय गोलंदाजी मार्फत सतीश, स्ट्राईक एंडला प्रकाश. अतिशय सुंदर चेंडू, परफेक्ट लाईनचा वापर. मी मगाशीच सांगितलंय की बघा, कधीही लक्षात ठेवा, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कधीही शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. यावेळेस मात्र नक्कीच अनुभवाचा वापर करतात गोलंदाज सतीश. पुन्हा एकदा गुडलेन चेंडू, या चेंडूला आडव्या बॅटने खेळून काढलाय. स्क्वेअर लेग रेझनमध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे राजेश, कोणतीही चुकी करत नाहीये. 1 धाव मिळते ती रसायनी पाताळगंगा या संघाला. कुठेतरी थोडासा अडचणीत सापडलाय जरूर, परंतु या अडचणीतून बाहेर काढावं लागेल कुठल्या तरी कोणा एका बॅटरला मात्र आपल्या संघाला.
पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतोय येतोय हा डॉट निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 15 या धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू आहे. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील. शॉर्ट पिच चेंडू आहे, त्याला हुक केलाय, क्षेत्ररक्षक जोरात धावत आलेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. 3 षटकांचा खेळ समाप्त. पाणी मैदानात घेऊन जायचंय. 3 षटकाच्या अंती मात्र धावसंख्या झाली ती रसायनी पातळगंगा या संघाची 17 धावसंख्या झालेली आहे 4 गडींच्या मोबदल्यात. चेक. ड्रिंक्स ब्रेक इथे आता समाप्त होतोय. आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4थं षटक पुन्हा एकदा आता वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक घेऊन येते गोलंदाज मंगेश चव्हाण. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रकाश. संघाची धावसंख्या टोटल 17 आपण पाहतोय. येणारे 2 षटकात किमान मी म्हणेन 20+ धावा जरी आल्या तर कदाचित एक फाईट सामना नक्कीच बघायला मिळेल. आमचे डीजे ऑपरेटर दादा आता आलेत मस्त फ्रेश मूडमध्ये. आता आज तर आलेत. काल त्यांनी अतिशय जबरदस्त प्रेक्षकांना मनोरंजन केलं. सगळीकडे त्यांची वावा होते या परिसरामध्ये. कदाचित येणाऱ्या काळात क्रिकेटच्या स्पर्धा सोडून त्यांना हळदीच्या ऑर्डर्स मिळतील आमच्याकडच्या. बऱ्याच जणांनी नंबर घेतलेत आमच्याकडून. फेमस झालात तुम्ही आमच्या परिसरात. डीजे ऑपरेटर दादा खुश आहेत आज. जबरदस्त त्यांनी माहोल बनवले. हां काय म्हणतात नाद करून टाकलाय त्यांनी. आता मनोरंजन करतील ते. आता थोड्याच वेळात ऑपरेटिंगला बसतील. अतिशय जबरदस्त त्यांचा डीजे या मैदानावरती आवाज त्यांचा घुमतो. काल आम्हाला जांभूळपाडा या गावातून सुद्धा एक फोन आला होता की दादा डीजे ऑपरेटर कोण आहेत, अतिशय सुंदर गीत वाजवतात ते. आम्ही सुद्धा त्यांना बऱ्याच वेळा नंबर वगैरे दिलेत. म्हणजे या परिसरात त्यांना यावेळेस लग्नाच्या या सीझनमध्ये 4 ते 5 ऑर्डर कन्फर्म आहेत. माणसाच्या अंगात कला असणं गरजेचं आहे. तांबे गावचे सुपुत्र, कांबे गावचे सुपुत्र श्रीकांत डीजे ऑपरेटर. यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडूला उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक आलाय आणि अतिशय सुंदर असा मात्र झेल टिपला गेलाय. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय संघाचा कर्णधार प्रकाश मात्र इथे बाद होतोय. कुणालजी कारेकर यांची सारी मेहनत नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये एंटर होतोय विक्रांत. 12th मनच्या भूमिकेमध्ये आमचे दादा बाजूला बसलेत. संदीप व्यवस्थितपणे आम्हाला इथे मार्गदर्शन करतायत. ते प्रत्येक खेळाडूचं व्यवस्थितपणे नाव सांगतायत.
मंगेश चव्हाण खऱ्या अर्थाने अतिशय जबरदस्त गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच्या अगोदरचं षटक सुद्धा टाकलं होतं, त्यामध्ये 2 विकेट्स मात्र आपल्या नावावरती नोंदवल्या होत्या. आणि यावेळेस आता सुद्धा आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट आपल्या नावावरती नोंदवलेली आहे. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या होत्या. बाळाराम गायकवाड यांचे परम मित्र आहेत ते मंगेश चव्हाण. जोडी A1 जोडी म्हणून नावाने ओळखले जातात या परिसरात. आणि यावेळेस आपण पाहतोय लोअर फुलटॉस चेंडू आहे आणि या लोअर फुलटॉस चेंडूचा मात्र खरपूस समाचार घेतलाय बॅटर इन ॲट पोझिशन 6 वरती आणणारा फलंदाज विक्रांतने मात्र नक्कीच इथे मात्र विक्रम केलाय. आता आल्या मात्र ठोकला मिड विकेट रिजनला 6 धावांसाठी षटकार. मंगेश चव्हाण सारख्या मोठ्या गोलंदाजाला आता मोठा प्रश्न पडला असेल की याच्या अगोदर 4 फलंदाजांना मात्र मी बाद केलेच जरूर, परंतु 6वा येणाऱ्या या फलंदाजाने मात्र मला ठोकलाय मोठा षटकार. आता प्रश्नचिन्ह उभा असेल नक्कीच. धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या धावसंख्येवरती. लोअर चेंडू होता, परंतु यावेळेस आपण पाहतोय थोडंसं आगळ्या वेगळ्या स्टाईलने क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु 2 धावा निश्चित स्वरूपात मिळत आहेत त्या रसायनी पाताळगंगा या संघाला आपण पाहतोय. चांगला प्रयत्न नक्कीच मी मिळालेल्या क्षेत्ररक्षकाकडून झालाय. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात जरूर. कदाचित हा ट्राय करायला गेला असता, हाताने पकडायला गेला असता तर कदाचित 1 बाउंड चौकार सुद्धा गेला असता. तर हाताने न पकडता पायाने चेंडू अडवला आणि 2 धावा वाचवल्या आपल्या संघाच्या. धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 या धावसंख्येवरती. येणारा अजून 1 षटक बाकी आहे, हे 4थं षटक चालू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. 1 धाव कंप्लीट झाले आणि एका धावेवरती समाधान होतंय. 1 धाव मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील 4थ्या षटकातील. 28 धावा स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र चेंडू मात्र येतोय हा डॉट निर्धाव चेंडू. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकाच्या अंती आपण पाहतोय रसायनी पाताळगंगा या संघाची धाव संख्या झाले ती म्हणजे 28 आणि गडी बाद झालेत ते म्हणजे 5. शेवटचा आता अंतिम षटक कोण घेऊन येतोय? शेवटचं षटक म्हटल्यानंतर हाणामारीचं षटक आणि हे हाणामारीचं षटक मात्र कोण घेऊन येतोय ते आपण पाहणार आहोत ग्लोबल प्रॉपर्टीज नानोसे या संघाकडून. आज या मैदानावरती 40+ मॅचेस संपल्यानंतर सुधागड असोसिएशनचा A लॉट खेळणार आहे. मोठे दिग्गज संघ या मैदानावरती उतरणार आहेत. आज 8 संघ मैदानात उतरतील. दिग्गज संघ पॅक केलेले संघ आहेत. 24 संघांमधून 8 संघांचा लॉट केला गेलाय. A लॉट केला गेलाय. आज जय हनुमान देसाईपाडा असेल, BCC परळी असेल, शिवशक्ती परळी, व्याघ्रेश्वर वराड, कानेश्वर कानिवली असे मोठे मोठे संघ या मैदानात उतरणार आहेत. आज या मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी होणार. काल सुद्धा भरपूर गर्दी होती. एक गाव ग्रामीणचा लॉट आपण कालचा पाहिलात. आज सुधागड क्रिकेट असोसिएशनचा लॉट असेल. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय ग्लोबल प्रॉपर्टीज नानोसे संघाकडून नवीन कराले. आणि या वेळेस मात्र काय घडलंय? यष्टी रक्षकाकडून मात्र हा चेंडू निसटला गेलाय. नक्कीच आपण पाहतोय आणि या चेंडूवरती मात्र धावा किती आहेत हे आता आपण पाहणार आहोत. लेग बाईच्या स्वरूपात मात्र या 4 धावा खात्यामध्ये ऍड केल्या जातील. चार धावा नक्कीच मिळतात लेग बाईच्या स्वरूपात. आमचे डीजे ऑपरेटर दादा श्रीकांत दादा आलेत. आता आवाज त्यांनी नक्की डीजेला माझा दिलाय. आता आवाज थोडासा चेंज झाला आवाज.
गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय नवीनच्या या पहिला लेग बायच्या स्वरूपात 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जोरात एक धावून काढले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, परंतु एका धावेवरती समाधान. मनीष गायकवाड मात्र नक्कीच इथे क्षेत्ररक्षण करतायत. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात एक धाव खात्यात ऍड केली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 33 या धावसंख्येवरती. 4 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय. सतीश मात्र नक्कीच यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये कोणतीही चुकी करत नाहीये. दरम्यान इथे एक सोपा झेल मात्र टिपलाय आणि बॅटर मात्र इथे बाद झालाय. प्रकाश मात्र इथे नक्कीच बाद होतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय मंगेश. शेवटचे आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 3 चेंडूंच्या नक्कीच आपण पाहणार आहोत या 3 चेंडूमध्ये किती धावा येतील. 33 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. स्लोअर चेंडू आणि या स्लोअर चेंडूला परफेक्ट पिक केलाय बॅटर आपण पाहतोय मंगेशने आणि भेदून दिलाय मिड विकेट रिजनला. 6 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत षटकार. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये किमान अजून एक मोठा फटका तरी आला ना तर कदाचित एक चुरशीचा सामना बघायला मिळेल. कव्हरच्या दिशेला नक्की चेंडू खेळून काढला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का. स्ट्राईक रोटेशनचा इथे प्रकार पाहायला मिळतोय. दरम्यान आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे बाद होतोय. तो म्हणजे विक्रांत मात्र इथे बाद होतोय. संदेशजी सोलकर साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सरचे स्वागत आहे. न्यू बॅटर सचिन. या 1 चेंडू नंतर आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत इनिंग्स ब्रेकमध्ये. अतिशय जबरदस्त देखणा फटका पाहायला मिळतोय, परंतु या वेळेस मात्र आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये उमेश खंडागळे सारखा एक जबरदस्त खेळाडू नक्कीच उभा होता. कोणतीही चुकी करत नाहीये. सोपा झेल मात्र टिपलाय. दरम्यान 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकाच्या अंती मात्र धाव संख्या झाले रसायनी पातळगंगा या संघाची आपण पाहतोय ती म्हणजे 40 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. 41 धावांचं टार्गेट असणार आहे. तर आपण आता स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. तर या मुख्य मंचावरती सन्मान्य पाहुणे अभिनाथ कुरुंगले साहेब रसायनीवरून आले. त्यांचं आपण या सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून करतोय यथोचित स्वागत आणि सन्मान. धन्यवाद. त्याचप्रमाणे चंद्रकांत मुंडे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. चंद्रकांत मुंडे साहेबांचं सुद्धा आपण या 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून करतोय यथोचित मान आणि सन्मान. धन्यवाद. त्याचप्रमाणे नरेशजी बाजी साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण मत्स्य व्यवसायाचे होलसेल व्यापारी म्हणून ओळखले जातात. त्यांचं सुद्धा आपण या 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून करतो यथोचित मान आणि सन्मान. त्याचप्रमाणे आपले सोलकर साहेब सुद्धा इथे आलेले आहेत. सोलकर साहेबांचं सुद्धा आपण करतोय स्वागत आणि सन्मान.
धन्यवाद. देवा श्री गजानना किती वर्णावे. चैतन्याचं वातावरण इथं निर्माण केलंय. गणपती बाप्पाचं गीत ऐकवलं आपण, नितीन डीजे, आणि या संपूर्ण मैदानावरती आता चैतन्याचं वातावरण निर्माण केलंय. सलामीचे बॅटर मैदानात एंटर झालेत. आपण पाहतोय ग्लोबल प्रॉपर्टीज नानोसे या संघाकडून सतीश स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला उमेश. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे 30 चेंडूमध्ये. गोलंदाजी मार्फत पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज भास्कर भोईर. आवाजाची पूर्ण वाटच लागली येतच नाही. टुर्नामेंट आहेत बोलत ते तर खाते त्याच्यावरती करतोय गोल एक नंबर. पहिला चेंडू आपण पाहतोय. नक्कीच आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक जोरात धावत आलेत प्रकाश, आणि या पहिल्या चेंडूवरती एक धाव घेऊन मात्र आपलं खातं ओपन करतंय ते म्हणजे ग्लोबल प्रॉपर्टीज नानोसे संघ. स्ट्राईक नोट त्या पाहतोय आपण उमेश.
अतिशय जबरदस्त देखना फटका पाहायला मिळतोय. उमेश खंडागळेच्या बॅट मधून आलाय हा लॉंग ऑन रिझनला 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. बोला गणपती बाप्पा. जबरदस्त दणदणीत खणखणीत असा हा षटकार. मैदानामध्ये आता आक्रमक भूमिका धारण करतोय. 2 षटकार नक्कीच उमेशच्या बॅट मधून आलेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाहतोय आपण. आणि या वेळेस मात्र आता बॅटची कट लागून मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि उमेश मात्र नक्कीच इथे मात्र बाद होतोय. शिवकाळा विजयी
क्या स्कोरबोर्डवरती लागलेली आहे. नवीन फलंदाज मंगेश मात्र नक्कीच आता मैदानात एंटर झालेत. गोलंदाज अमोलचं खरं कौतुक करावं लागेल की ज्याने पहिल्या चेंडूवरती मात्र 1 धाव खर्च केली आणि दुसऱ्या चेंडूवरती नवीन करायला मात्र इथे बाद केलं झेलबाद स्वरूपात. व्हेरिएशनचा चेंडू पाहायला मिळतो इथे. मात्र थोडासा ऑफकट पद्धतीचा चेंडू होता. चेंडू गुडलेनवरनं उसळी घेऊन चेंडू आतमध्ये आला आणि यष्टी रक्षकाने मात्र चेंडू कलेक्ट केला. आपली कामगिरी चोख पार पाडली. आलाय डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेला चेंडू ढकलून काढलाय. क्षेत्ररक्षक आलाय तिथे जरूर. 1 धाव कंप्लीट होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे आरामात कंप्लीट होत आहेत. 2 धावा मिळतील ते आपण पाहतोय ग्लोबल प्रॉपर्टीज नानोसे या संघाला. हळूहळू आता संध्याकाळ होत चाललेली आहे. अंधार आता मैदानावरती हळूहळू आता पडू लागलाय. जसा अंधार होईल फ्लड लाईट्स ऑन होतील आणि मग फ्लड लाईट्स ऑन झाल्यानंतर थोडासा खेळचा भाग बदलला जातो. डे फॉर्मॅट आणि नाईट फॉर्मॅटमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय नक्कीच आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स लॉंग ऑन रिजनला आलाय 4 धावांसाठी. खणखणीत धणधणीत चौकार. आपण हलकासा इथे कट केलाय चेंडूला. आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक उभा आहे. कोणती चुकी करणार नाही. 1 धाव मिळते. दुसरं षटक इथे मात्र समाप्त होतोय. 2 षटकाच्या अंती धावसंख्या पाहतोय आपण स्कोरबोर्डवरती लागले ती म्हणजे 23 धावा स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता उरलेले 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू आणि 18 धावा म्हणजे आता रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 6 रन्स असणार आहे इथून पुढे. चला नो टीम मीटिंग लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे विनंती असेल. आमचे मित्र एक अतिशय जबरदस्त असे समालोचक रोहनजी सालुंके इथे आले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. अठरा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 6 रन्स. गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज राम. चला आता टाइमपास करू नका प्लीज. अंधार झाला तर कदाचित मग आपल्याला प्रॉब्लेम होईल. ही इनिंग्स पूर्ण आपल्याला डे फॉर्मॅटमध्येच खेळवायची आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला फ्लड लाईटला ऑन करायची आहे. ऑफिशियल्स पंच थोडंसं स्पीडअप करा आपण. कदाचित ही इनिंग्स जरी आपली झाली डेमध्ये तर नेक्स्ट मॅच आपण फ्लड लाईट्सला ऑन करू. अतिशय सुंदर चेंडू. परफेक्ट लाईनचा वापर. भन्नाट वेगाचा चेंडू. गुडलाईन चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात आणि यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख पार पाडतोय. येतोय डॉट चेंडू. आता 17 चेंडू शिल्लक असतील आणि 18 धावांची गरज आहे. समीकरण थोडंसं बदललंय. 17 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा होतोय बीट. इथे मात्र बॅक टू बॅक आलाय हा दुसरा चेंडू. डॉट निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज रामच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडू इथे आले. डॉट. नेक्स्ट बॉल.
यावेळेस आपण पाहतोय नक्कीच कव्हरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आलाय तिथे, परंतु यावेळेस काय घडलंय मैदानात, तसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय. जिथे एक धाव होती तिथे मात्र आता 4 धावा आल्यात. एक एक धावेला महत्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. परंतु थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतं. यावेळेस क्षेत्ररक्षकांना चुकी होताना दिसते, परंतु चेंडू जातोय गरगळत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 27 या धावसंख्येवरती. चेंडू मात्र हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत धावत. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट. फ्रेश होऊन ये डायरेक्ट निघून. त्यांना सांगितलं मी, मानधन पण सांगितलंय तुझं मी त्यांना. मी स्वतः आहे, कशा टेन्शन घेतो. हो आहे मी पण. अजून एक कॉमेंट आहे, 3 कॉमेंट लगेच ये निघून, टाइमपास करू नको. हां ठीक आहे. कुणाला बोलवला त्याला, कुणाला बोलवला त्याला. आता कामून आलाय, फ्रेश होईल. अर्धा तास 7 वाजता 6 वाजता रोशन पाटील आहे तो, आणि मला रिलीज भेटेल ना. नक्की कन्फर्म करीत असेल तर मग त्यालाच नको सांगणार. माझी आज मॅच आहे, मला तर जायला लागेल, पण मी अल्टरनेट करेन. दरम्यान आपण पाहतोय मैदानात काय घडलंय. धावसंख्या झाली ती 29 धावसंख्या झालेली आहे. 3 विकेट 3 गडीच्या मोबदल्यात. तिसरं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. न्यू बॅटर मैदानात एंटर होतोय, तो म्हणजे मंगेश चव्हाण. इथे मात्र आपण नक्कीच पाहतोय कव्हरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा थोडंसं मिस फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा इथे आरामात कंप्लीट. दरम्यान तिसरं षटक समाप्त होते. 3 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले ती 31 या धावसंख्येवरती. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असणार आहे. मिथुनजी लांगी येथे आलेले आहेत, स्वागत आहे त्यांचं. धन्यवाद डीजे ऑपरेटर. आपण अतिशय जबरदस्त संध्याकाळचं सत्र आता आलंय खऱ्या अर्थाने. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण चैतन्याचं वातावरण निर्माण करता या मैदानावरती. गुरुदत्तांचं गीत आपण ऐकवलं. अतिशय जबरदस्त आता वातावरण निर्माण झालं इथे. आता संध्याकाळचं सत्र आहे. 4थं षटक आता आपण पाहतोय घेऊन येतोय गोलंदाज रसायनी पाताळगंगा या संघाकडून अमोल. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं 4थं षटक घेऊन येतोय. 12 चेंडू आणि आता 10 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला पाहताय सतीश.
इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय हलकासा नक्कीच मात्र शफल होऊन मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय हा चेंडू. 1 बाउन्स 4 धावांसाठी आलाय चौकार. चला आता नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी यायचंय आपण. नरेश 11 कर्जत संघाचा कर्णधार आपण इथे यायचंय आणि रसायनी पाताळगंगा संघाचा कर्णधार. मॅच नक्कीच चालू आहे. ह्या मॅच नंतर सुद्धा लगेचच रसायनी पाताळगंगाची मॅच असणार आहे. तर नरेश 11 कर्जत संघाचा कर्णधार आपण येऊन थांबायचं इथे टॉससाठी लगेच. चार षटकांचा सामना असेल यापुढील. पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतोय येतोय हा बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 35, 9 चेंडू आणि आता 6 धावांची आवश्यकता. अतिशय सुंदर चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय सतीश यांना मात्र हा चेंडू फारसा काही समजला नाही. यॉर्कर चेंडू इथे टाकण्यात आलाय आणि त्रिफळा छित झालाय तो म्हणजे बॅटर सतीश मात्र इथे आउट झालाय. धन्यवाद. शेवटचे आता 8 चेंडू शिल्लक आणि 8 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट या लीगचा नियम आहे. म्हणजे 8 चेंडूमध्ये 6 धावा या बनवाव्या लागतील. न्यू बॅटर मैदानात एंटर होतोय. सचिन देशमुख. 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. इथे मात्र आपण पाहतोय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ढकलून काढलाय. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि यावेळेस दुसरी धाव आरामात कंप्लीट. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 37 या धावसंख्येवरती. आता 7 चेंडू शिल्लक आणि 4 धावांची आवश्यकता. मंगेश मामा तळेकरांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. मंगेश मामा या आपण. आमच्या कॅमेरामॅनने आपल्याला बरोबर कॅच केलंय. बाळारामदादा गायकवाड आपल्याला विनंती करतायत की आपण या मुख्य मंचावरती. मंगेश मामा सुधागड तालुक्यातील बक्षिसांचे बादशाह म्हणून ओळख आहे आपली. ओ माय गॉड, काय जबरदस्त झेल टिपलाय. गोलंदाजाने क्षेत्ररक्षक उभा केला होता जरूर समोर आणि त्या पद्धतीचा चेंडू सुद्धा टाकला आणि या चेंडूवरती मात्र एक अतिशय सुंदर असं झेल मात्र पकडण्यात आला आणि बॅटर मात्र आउट झाला सचिन. चार धावांची आवश्यकता. मॅच अजूनही बाकी आहे. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. गोविंद सालुंके आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. डाव्या हाताचा फलंदाज, एक अतिशय जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळख आहे या परिसरात गोविंद सालुंके यांची.
शेवटचा अंतिम षटक घेऊन येतो गोलंदाज विक्रांत आणि नरेशजी बाजी साहेबांकडून मात्र बक्षीस लागले. विक्रांतने जर हा सामना जिंकून दाखवला तर 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय, 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. जर विक्रांत या गोलंदाजाने हा सामना जिंकून दाखवला तर नरेश बाजी साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 4 धावा बनवाव्या लागतील विजयी हे नाव संपादित करण्यासाठी. ग्लोबल प्रॉपर्टी नानोसे या संघाला कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट आहे या लीगचा. मैदानामध्ये खऱ्या अर्थाने एक अतिशय जबरदस्त असा एक अष्टपैलू खेळाडू उभा आहे मंगेश चव्हाण. त्याच्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी असणार आहे. आता न्यू बॅटर मैदानात एंटर झालाय, तो पाहतोय आपण. संजय पाटील. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्फत विक्रांत आपण पाहतोय 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय नरेश बाजी साहेबांकडून. ओ माय गॉड, चुकी करताना दिसला गोलंदाज, परंतु या चुकीचा फायदा मात्र घेता आला नाहीये मंगेश चव्हाण यांना. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू नक्कीच पंचाने दंडित केलंय. 1 धाव मिळते. 6 चेंडू आणि आता 3 धावांची आवश्यकता. जोरदार अपील पंचांकडे, परंतु अपील मात्र फेटाळलेले आहे. परंतु चेंडू मात्र आलाय डॉट. आता 5 चेंडू आणि आता 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. नरेश बाजी साहेबांकडून 1000चं पारितोषिक लागलंय जर विक्रांतने हा सामना जिंकून दाखवला तर. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रेशर रिलीज झालंय मैदानामध्ये. मंगेश चव्हाण इथे मात्र थोडस प्रेशर मध्ये आता आलेले आहेत. हाही चेंडू आलाय डॉट. आता 4 चेंडू आणि आता 3 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. आणि आता मात्र मंगेश चव्हाणने घेतलाय निरकून पारकून चेंडूला आणि भेदून दिलाय लॉंग ऑन रिजनला विजयी षटकार. डीजे करासाठी मात्र परम मित्र मंगेशजी चव्हाण बालाराम दादा गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय नो डाऊट मंगेश गिरी ठरलेत मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय आमचे मुंबई पोलीस कर्मचारी प्रमोद दादा गायकवाड साहेबांना की आपल्या हस्ते आपण मंगेश गिरी या खेळाडूला मात्र सन्मानित करायचंय. प्रमोद गायकवाड साहेब या. मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय रॉयल हयात या खोपोलीतील शॉप कडून आपल्याला ब्रँडेड गॉगल मात्र मिळतोय. इम्रान भाई यांचं हे शॉप आहे. तर या मॅन ऑफ द मॅच साठी मात्र त्यांना ब्रँडेड गॉगल मिळतोय. ते त्यांनी लावायचं आहे, यूट्यूब कव्हर करायचं आपण.
प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी 40+ या रॉयल हयात या शॉपकडून ब्रँडेड गॉगल मात्र देण्यात येत आहेत. धन्यवाद. चला आता नेक्स्ट मॅचचा टॉस करायचंय लगेचच. कुणाल दादा टॉस करायचंय. नरेश 11 कर्जत संघाचा कर्णधार आणि पाताळगंगा रसायनी संघाचा कर्णधार. चला दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच या टॉससाठी. ॲटलिस्ट एक इनिंग तरी आपली या डेच्या फॉर्मॅटमध्ये झाली तर आपली सेकंड इनिंग फ्लड लाईटमध्ये होईल. चला या टॉससाठी लगेचच मिथुनजी लांगी काल आपल्याबरोबर नव्हते परंतु आज ते आवर्जून आहेत. कोणता संघ टॉस विन आहे? नरेश 11 कर्जत इथे टॉस विन आणि